तव्यात मैदानाच्या आतमध्ये मॅच स्टार्ट होते. पहिल्याच बॉल वरती उंच आकाशामध्ये उडवलेला चेंडू डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक आणि पहिल्याच बॉल वरती मनोज यांना मिळते सफलता. बिग विकेट डाऊन. गणेश यांचा खेळ थांबवण्यामध्ये यश आलेला आहे. भूमी 11 वर्सेस शिर्के कन्स्ट्रक्शन अशी मॅच दोन्ही संघांसाठी महत्वपूर्ण मॅच आहे. खास करून भूमी 11 या संघाला ही महत्वाची मॅच आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय भूमी 11 साठी देखील महत्वाची मॅच आहे आणि त्यासोबत शिर्के कन्स्ट्रक्शन साठी देखील ही महत्वाची मॅच आहे. यावेळेस चेंडू हवेमध्ये डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक येतोय पकडला कॅच. राजू शिर्के यांची देखील येते विकेट. दोन महत्वाच्या विकेट पहिल्याच ओव्हर मध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. मनोज यांनी मात्र सफलता मिळवलेली आहे. आणि नवीन बॅटर आता मैदानामध्ये येतोय तुषार गायकवाड. ज्या खेळाडून आजचा दिवस पूर्णपणे गाजवलाय किंवा ज्या खेळाडूच्या नावाभोवती वलय निर्माण झाले आणि प्रेक्षकांच्या गाळ्यामध्ये हा खेळाडू निश्चित आपल्या नाव कोरत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण पहिल्या मॅच मध्ये देखील या खेळाडूने खूप चांगली फटकेबाजी केली. त्यानंतर सुपर ओव्हर मध्ये देखील याच बॅट्समनच्या ते दोन मोठे हिट आणि धावफलकाला चांगला आकार आणण्याचा प्रयत्न केला. आणि आता मिडल ऑर्डर मध्ये जबाबदारी आहे. प्लेस केलाय चांगली प्लेसमेंट मैदानामध्ये आपण पाहतो. एक सिंगल कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगल आता धावफलकाचा श्री गणेशा होतोय. 2 विकेट आलेत आणि 2 विकेट आल्यानंतर मात्र आता माइंडसेट बदलणं गरजेचं आहे. बॅटिंग मार्क वरती जर विचार केला तर जितूल आहेत आणि जितूल यांच्या माध्यमातून देखील आक्रमक फटके खेळण्यासाठी हे खेळाडू जाणले जातात. हो यावेळेचा स्ट्रोक नवीनच्या हातामध्ये विसावतोय आणि या ओव्हर मध्ये मिळते तिसरी सफलता. जबरदस्त गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. मनोज यांच्या माध्यमातून खूप चांगले बॉल डिलिव्हर केलेत. एक व्हेरिएशन पाहायला मिळालं आणि त्या व्हेरिएशनच्या माध्यमातून त्या 3 सफलता आपल्याला पाहायला मिळत आहेत. जबरदस्त बॉलिंग. भूमी 11 या संघासाठी आता मिडल ऑर्डर मध्ये कोण असेल बॅट्समन.
पहिली ओव्हर प्रगतीपथावरती आहे आणि खऱ्या अर्थाने एक सफल ओव्हर आपल्याला पाहायला मिळते. मनोज यांच्या माध्यमातून डिलिव्हर केली जाणारी ही ओव्हर. बॅकफुटवरती आलेत, कट केला आहे, क्षेत्ररक्षक आहे परंतु डिक्लेरेशन झोनमध्ये जाईल बॉल, डी झोनमध्ये, आणि एक सिंगल येईल. एका षटकाच्या अखेरीस 2 धावा लागत आहेत धावफलकावरती आणि आता धावफलकाचा आकार वाढवणं गरजेचं आहे. मैदानामध्ये जोपर्यंत तुषार आहे ना तोपर्यंत भूमी 11 संघाच्या निश्चित नजरा या खेळाडूकडून अपेक्षा आहेत. आयकॉन प्लेयर भूमी 11 संघासाठी कशा पद्धतीने बॅटिंग करेल हे देखील पाहायचं आहे. तर समोर आपण जर पाहिलं ना तर शिर्के कन्स्ट्रक्शन या संघासाठी प्रतीक अर्थात बंटी परफेक्ट ऑलराऊंडर आहेत. 2 धावा धावफलकावरती, षटक क्रमांक 2 चालू होते. क्षेत्ररक्षणामध्ये बरेचसे फेरबदल. पहिलाच बॉल दुसऱ्या ओव्हर मधला हेलिकॉप्टर स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, एज घेतली आणि एज घेतल्यानंतर बॉल डिक्लेरेशन झोन मध्ये. हो यावेळेसचा चेंडू, इथं मात्र लाऊड अपील आहे, पंचांचा इशारा. इट्स अ विकेट. बॅकफुट वरती येऊन स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न होता, तुषारच्या बॅटचा मात्र बॉलबाला थांबवण्यामध्ये यश आले. तीन धावा धावफलकावरती आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि खऱ्या अर्थानं आपण जर पाहिलं तर शिर्के कन्स्ट्रक्शन या संघानं मात्र या सामन्यावरती गोलंदाजी स्वीकारल्यानंतर खूप चांगल्या पद्धतीची बॉलिंग केली. म्हणून अनुज यांचा जर विचार केला, न्यू बॅटर मैदानामध्ये देवा. मनोज यांनी पहिलं षटक अप्रतिम हाताळलं, षटक क्रमांक 2 देखील तितकंच लाजवाब हाताळलं जात आहे. आणि आता देवा मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. इथून पुढे स्वतःवरती जबाबदारी घेणं गरजेचं आहे, आत्मविश्वास, संघर्ष करणं गरजेचं आहे. संघर्ष हेच असेल यशाचं एकमेव सूत्र. पुन्हा एक सिंगल मिळेल. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा, धावफलकाला पूर्णपणे ब्रेक लावला गेलाय. आणि एक स्कोर कार्ड वरती नजर टाकली ना तर असं वाटतंय क्रिकेटची मॅच आहे की फुटबॉलची मॅच आहे. 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 4 धावा आहेत. हो फुल टॉस होता, लोअर फुल टॉस, त्यानंतर पायावरती आदळला बॉल, लेग बाईज पंच कळवतील, एक सिंगल मिळेल. यावेळेस स्टेप आउट झाले होते, त्यानंतर यष्टी रक्षण सुरेख, सुपर क्लासिकर यष्टी रक्षण पाहायला मिळालं. आणि 5वा देखील धक्का लागतोय. 4 धावांवरती भूमी 11 संघ निश्चित पायामध्ये बेडा टाकलेल्या आहेत किंवा या संघातल्या खेळाडूंना विकेट वरती मात्र थांबू दिलं जात नाहीये. अगदी जो खेळाडू बॅटिंग साठी येतोय त्या खेळाडूला तंबूचा आश्रय किंवा परतीचा रस्ता दाखवला जातोय. लोअर फुल टॉस बॉल प्लेस केला गेला, क्षेत्ररक्षक बॉलला फील्ड करेल, बॅकअप मिळेल. तिथून देखील बॉल फील्ड करत असताना मात्र मिसफील्ड होते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 7 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि खऱ्या अर्थानं
आता इथून पुढं येणारे 12 चेंडू आहेत ना, त्यामध्ये मोठे फटके शोधणं गरजेचं आहे भूमी 11 या संघाला. मोठे स्ट्रोक एक्झिक्यूट करावे लागतील. धावफलकाला पूर्णपणे ब्रेक लावला आतापर्यंत गोलंदाजांनी. षटक क्रमांक 3 मध्ये आमंत्रित केले नवीनला. नवीन साळुंखे एक यंगस्टार आहे आणि पसरणी गावामध्ये किंवा PPL ची जी टुर्नामेंट आपण पाहिली त्यामध्ये खूप चांगली बॉलिंग या खेळाडूच्या माध्यमातून आणि बॅटिंग देखील झालेली आहे. षटक क्रमांक 3 मध्ये कशा पद्धतीने खेळ केला जाईल. कोलवर टप्प्याचा बॉल ऑन साईडला बॅकअप मिळेल 30 यार्ड सर्कल मध्ये. बॉल फील्ड केला गेला. खूप टप्प्याचा बॉल संधी होती बिग हिट करण्यासाठी, परंतु ती देखील संधी फसली आहे. फायटिंग टोटल पर्यंत जाणं गरजेचं आहे. समोर खेळा डीप लॉंग ऑफ मध्ये बॅकअप प्रोटेक्शन मिळेल. एक सिंगल. अजूनही 9 चेंडू आहेत आणि 9 चेंडूंमध्ये ऋतिक या खेळाडूला स्वतःवरची जबाबदारी घेणं गरजेचं आहे. टप्प्याचा बॉल खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे मनोज त्या रिजन मध्ये आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील मैदानामध्ये कंप्लीट केली जाते. शिर्के कन्स्ट्रक्शन पराभवाला सामोरे गेले याआधी, परंतु या मॅच मध्ये पुरेपूर बाउन्स केलाय, कमबॅक केलाय. बाउन्स बॅक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. हो, पुन्हा एकदा पहा ज्या पद्धतीनं या खेळाडूनं नवीन चा विचार केला तर गती कमी आहे, परंतु चांगले टप्पे देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. फलंदाज मात्र स्ट्रोक एक्झिक्यूट करत असताना मात्र फसतायत. इट्स अ डॉट बॉल, निर्धाव बॉल, अगदी लेफ्ट केला बॉल आणि हा क्षण नाहीये किंवा ही वेळ नाहीये. अशा परिस्थितीमध्ये मात्र बॉल सोडून दिला आणि तो बॉल डॉट बॉल येतोय. धावफलक पूर्णपणे थांबवलाय. 3 षटकं झालीत. 18 चेंडूंचा खेळ झालाय आणि 18 चेंडूंमध्ये धावफलकावरती धावा आहेत 11 धावा. बॉलर कोण आहे? बॉलिंग ट्रॅक वरती षटक क्रमांक 4 हाताळण्यासाठी आकाश. समोर लेफ्ट हँडेड बॅटर जीवन. हा यावेळेस कनेक्शन चांगलं आहे, परंतु क्षेत्ररक्षक देखील त्या रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल होताना मात्र प्रॉब्लेम आला आणि तो बॉल डीप लॉंग ऑन मध्ये एक चांगला कॅच कॅरी करत असताना आपण पाहतोय खेळाडू आणि 6वा देखील झटका लागतोय भूमी 11 संघाला. एका क्षणाला असं वाटलं की एक चांगलं कनेक्शन आहे, मोठा स्ट्रोक येईल, परंतु त्याही नंतर डीप लॉंग ऑन मध्ये खूप चांगला कॅच कॅरी केला गेला आणि बॉलला इलिव्हेशन मिळालं, परंतु तितकी लांबी नव्हती. बॅटर कोण आहे? हा देखील स्ट्रोक ऑन साईडला खेळलाय. डीप लॉंग ऑन मध्ये नवीन आहेत मनोज बॉल फील्ड करतायत. बारा धावा धावफलकावरती. अजूनही 4 बॉल, इम्पॉर्टंट बॉल. ऋतिक स्ट्राईक वरती आहेत आणि ऋतिक यांनी बरेच बॉल फेस केलेत. हा स्ट्रोक समोर खेळलाय. डीप लॉन्ग ऑफ ला बैकअप. 1 से ज्यादा कुछ नहीं मिलेगा. 1 से कहानी नहीं चलेगी, 1 से कहानी नहीं बनेगी.
तीन चेंडू आणि तीन चेंडूंच्या पाठीमागं आता 3 हिट निश्चित भूमी 11 साठी मस्ट आहेत किंवा मारणं गरजेचं आहे, किंवा आपण जर पाहिलं तर फायटिंग टोटल पर्यंत पोहोचायचं असेल तर मोठ्या फटक्यांशिवाय पर्याय नाही. आणि पहिला आलाय, पहिला स्ट्रोक आलाय अमोलच्या बॅट मधून षटकार या मॅच मध्ये इथला. आयुष एक यंगस्टर प्लेयर आणि षटकार खेळला गेलाय. येणाऱ्या 2 चेंडूंवरती कशा पद्धतीचे स्ट्रोक येतील. 19 धावा तर धाव फलकावरती लागलेल्या आहेत. यावेळेसचा चेंडू इट्स अ नो बॉल. हॅलो 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 हॅलो. फ्रीडचा बॉल, फ्रीडच्या बॉलवरती मात्र खास काही करू शकले नाहीत. यावेळेस कमबॅक चांगला आहे गोलंदाजाचा. डॉट बॉल येतोय आणि आता चौथ्या षटकामधला शेवटचा चेंडू. 21 धावा तर धाव फलकावरती आहेत. बॅटिंग मार्कवरती आयुष एक षटकार जरूर आला या खेळाडूच्या बॅटमधून. स्टेप आउट झाले. लोअर फुल टॉसचा बॉल होता, समोर खेळला, फील्ड केला गेलाय. मिड ऑफला चांगलं क्षेत्ररक्षण, एक सिंगल मिळाली आहे. आणि 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा जर पाहिल्या तर 22 आहेत. मॅच 21 का 22? 9 + 1 आली ना मागे. एक होती का ती? 22 धावा धाव फलकावरती. मॅच जिंकण्यासाठी 23 धावांचं लक्ष आहे. कमिटी पंचांसाठी पाणी पुरवा. तिथं पडली खाली, खाली पडली. नवीन द्यायचंय ना. 23 धावांचं लक्ष मैदानामध्ये शिर्के कन्स्ट्रक्शन या संघाला आहे. स्पीड आपली मॅच स्टार्ट ठेवा. मैदानाच्या आतमध्ये भूमी 11 आपल्याला विनंती आहे, आपण मैदानामध्ये या. अनुश्री चषक 2025चं हे पर्व दर्जेदार पर्व आहे. उद्याच्या दिवसामध्ये आपण गाववाईज क्रिकेटचा थरार पाहणार आहोत. ग्रामीण क्रिकेट, त्यानंतर 2 गाववाईज चहा म्हणजे ते 16 टीम ग्रामीण क्रिकेटला उजाळा देणारी देखील ती संधी आहे. अनेक मोठमोठ्या टीम आपल्याला पाहायला मिळतील. अगदी वाई तालुक्यामध्येच नव्हे तर संपूर्ण सातारा जिल्ह्यातील, पुण्यातील टीम आपल्याला पाहायला मिळतील गाववाईजसाठी. एक गाव 11 आणि त्यानंतर ओपन क्रिकेटचा देखील थरार आपण पाहणार आहोत. किंवा अगदी आपण पाहतो संपूर्ण महाराष्ट्र किंवा ऑल इंडिया जे प्लेयर आहेत ते देखील प्लेयर मैदानाच्या आतमध्ये याच ग्राउंडवरती खेळत असताना रविवारच्या हा आपला पाहायला मिळतील. कुठल्या टीम मध्ये खेळत होता?
23 धावांचं लक्ष आहे, म्हणजे 24 चेंडू आणि 23 धावांचं लक्ष मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल शिर्के कन्स्ट्रक्शन या संघाला. 7 बॉल 52 पाहिजे मॅच बघताना कुठं मारणार. बरकत खेळत होती का? तुषार रणदिवेला पहिला. दुसरा आउटसाइड दी लेग स्टंप. पहिला चेंडू आपण पाहतो, वाईट बॉल येतोय, एक्स्ट्रा रन धावफलकावरती ऍड होते. यावेळेसचा चेंडू हवेमध्ये आहे, डीप मिड विकेट. चांगला प्रयत्न, चांगले एफर्ट्स पाहायला मिळाले. षटकार येतोय मिड विकेटच्या बाहेर जाणारा, ग्लोरियस स्ट्रोक. प्लेस करण्याचा प्रयत्न, डिक्लेरेशन झोनमध्ये बॉल, 7 धावा धावफलकावरती. आणि आता सामना 8 धावा धावफलकावरती करेक्शन केले जाते, एक वाईड. आणि आता रिक्वायर्ड रन रेट त्या षटकारानंतर अगदी 4.9 पर्यंत आणलेला आहे. गोलंदाजांना कमालीची गोलंदाजी करावी लागेल, विकेटच्या शोधात असणं गरजेचं आहे. कारण जर आपण पाहिलं तर भूमी 11 हाही संघ सहजासहजी मॅच सोडणारा संघ नाही. याही संघाची तालीम मजबूत आहे. विकेट मैदानामध्ये घेण्यासाठी गोलंदाजांना प्रयत्न करावे लागतील, प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. हो, यावेळेस कधी गती परिवर्तन केलं, खूप कमी गतीनं चेंडू हाताळला, परंतु टप्पा घेतल्यानंतर पिक केला, अगदी वेट केला बॉलचा आणि बॉलला पाठवले एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर. 4 धावांसाठी 1 बाउन्स, चौकार येतोय. या सर्वांना दिलं का पैसे? बॉल हवेमध्ये आहे, डाऊन दी बॉल, क्षेत्ररक्षक येतोय, पकडला कॅच. आणि महत्वाची विकेट आपण जी चर्चा करत होतो ती विकेट मैदानामध्ये आली आहे. आयुषचा चांगला कॅच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळाला आहे. 20 चेंडू आणि 11 धावांची गरज आहे. चला नवीन बॅटर मैदानामध्ये लगेच या. खर्च केली ती पळवायची युनिक. न्यू बॅटर मैदानामध्ये दाखल होत आहेत. अनिकेत बॉलरनं निश्चित अर्थात जितू यांनी कमालीची गोलंदाजी केली. पहिल्या ओव्हरमध्ये एक महत्वाची विकेट तर आली आहे, अशाच विकेटच्या शोधामध्ये असणं गरजेचं आहे.
यावेळेस स्ट्रोक गॅपमध्ये स्ट्रोक एक्झिक्यूट करायचा आहे. क्षेत्ररक्षक आहेत, बॅकअप मिळेल, एक सिंगल आणि पहिल्याच ओव्हरमध्ये आपण जर पाहिलं ना तर धावफलकावरती लागत आहेत तब्बल 13 धावा. लो स्कोरिंग मॅच आहे. छोटे टोटल पे बडे बॅटल होते ते हे, परंतु आता बडे बॅटल करायचे असतील किंवा मोठी मॅच करायची असेल, मॅच रंगवायची असेल तर मात्र विकेटच्या शोधामध्ये आणि डॉट बॉलच्या